आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजीवर मोठा परिणाम झालेला आहे। एलपीजी गॅस घेण्यासाठी अशा पद्धतीने गोडाऊनच्या बाहेर रांगा पाहायला मिळत आहेत। शॉर्टेज आहे, मिळत नाही। घरगुती गॅसची देखील अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि आपण बघतोय हे सगळे सिलेंडर घेण्यासाठी आलेले आहेत। गेले 8-8 दिवस चक्रा मारतायत। दादा, सिलेंडर मिळालंय, काय म्हणतायत सध्या, काय बोललं जातं? सिलेंडरला 12 वाजल्यापासून लाईनला उभा होतो। 12च्या नंतर आता पावते भेटले, आता गाडी संपली। इथं गाडी आता गाडी कवा येईन तोवर बसायला लागेल। मार्केटवरनं कामावरनंच इथं आलोय सिलेंडर घ्यायला। मिळत नाही ना मिळत। ही परिस्थिती आहे। हे महिला देखील तासन तास सकाळी म्हणजे आता 4-4, 5-5 तास बसलेले आहेत। ते किती दिवसापासून बुक करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? घरगुती गॅस आहे, पण 8 दिवस झालं की बुक करतो, पण व्हायना म्हणून आता इथं चक्र मारायला लागलो येऊनच। आता काय म्हणतायत? लाईनला थांबवलंय म्हणतात, थांबा म्हणतात, देतो म्हणतात। म्हणजे पैसे काय वाढलेत का तसेच आहेत? अजून काही सांगितलंच नाही त्यांनी। पैसे वाढले, आता पावती घेतात तेव्हा ते पैसे किती घेतात त्याच्यावर आलो बरे आपल्याला। 60 रुपये वाढले का? 60 रुपये वाढले म्हणतात। आता आल्यावर माहिती पडून आपल्याला पावतीमध्ये किती घेतात किती नाही। किती वेळ अजून बसावं लागलं? गाडी आली काय? गाडी आली पण नाही, अजून थांबलोय। आता बघू का तिथे मध्ये 4 वाजेपर्यंत येईन गाडी। हा, काय आणखी लोक आहेत? ताई, तुम्ही देखील घ्यायला आलेत गॅस? काय आहे दादा, घ्यायला आलं गॅस का? भेटतंय का? नाही ना भेटलं। 2 तास झाले थांबले तिथेच। काय म्हणतायत ते काय अजून बोललेच नाही। अजून म्हणते थांबा, गाडी येईल तेव्हा भेटेल तुम्हाला। ऑनलाईन बुकिंग झाली आहे काय सगळी? ऑनलाईन झाली बुकिंग। सध्या त्यांची ऑनलाईन बुकिंग बंद आहे आणि बुकिंग केलं तर बुकिंग होत नाहीये आणि इथं आलं तर पण देतो नाही देत, सर्व लाईनी सरळ तारंबळ झालेली आहे सगळं कामाची। पण गॅस आहे का नाही घरी? काय परिस्थिती? आता सध्या तर कोणा गॅस नाहीच आहे। आता परिस्थिती गॅस काहीच नाहीये। तुम्ही बी फिरताय किती दिवस, म्हणजे चक्र भेटतंय का तुम्हाला गॅस? 5-6 दिवस झालं नाही भेटत आहे गॅस। घरी काय चूल पेटवली? कसं करताय जेवण आता? हा, चूलच पेटवली। ही परिस्थिती आहे खरं तर। भैया, क्या दिक्कत काय आहे? म्हणजे काय सांगतायत सध्या, गॅस भेटते नाही भेटत आहे? आता 2 दिवस झाले। काल पण आम्ही आलतो बुकिंगला, बुकिंग झाली नाही। ते म्हणले उद्या या, मग आम्ही बुकिंग केली, उद्या आले तरी पण तेच। आता आले 2-3 तास झाले थांबलेले, सिलेंडर नाहीये। गाडी येते तिकडून येते इकडून येते, ते आम्हाला फक्त तिंगवतात। ते ऑनलाईन बुकिंग करा ते पण नाही, तिथं थांबा पावती नाही ते पण नाही। आता करायचं काय आम्ही सध्या? बघा तुम्ही किती गर्दी लावलेली। म्हणजे सकाळपासून अशीच गर्दी सगळी? पासून आता माझे 4 राऊंड झाले इथं। मग ऑनलाईन बुकिंग बंद झाली। हा, होत नाही ऑनलाईन बुकिंग। मी आता ट्राय केलं, 2 दिवस झाले येतोय ऑनलाईन बुकिंग होत नाही। प्रत्येक जण इथं जे आपण बघितलं की 4-4, 8-8 दिवस झाले ते येत आहेत, बुकिंग करण्याचा प्रयत्न करतायत पण होत नाहीये। होतंय तुमचं? भेटतंय का सिलेंडर? काय म्हणतायत ते? नाही, म्हणजे मला म्हणायचं काय, युद्ध तिकडे चाललंय, सिलेंडर इकडे महाग काय? गॅस तिकडून येतो? तिकडून येतो म्हणजे कालच यायचा बंद झाला का? भारतात स्टॉक असेल ना आपल्याकडे कुठेतरी, मग तो स्टॉक लगेच 1 दिवसात संपतो का? अचानक महाग सुद्धा झालंय, जास्तीचे पैसे घेत आहेत काय? पैशाचं काही म्हणणं नाहीये। गॅस 1 दिवसात का यायचा बंद झाला? स्टॉक तर असेल ना। आता एजन्सीकडे कमीत कमी 1500 ते 2000 सिलेंडरचा स्टॉक असतो। म्हणजे अजून गोडाऊनला असेल किंवा शिक्रापूरला असेल, उरणला असेल, सोलापूरला असेल, मग ते सिलेंडर गेले कुठं? बंद झाले तर 8 दिवसानंतर शॉर्टेज व्हायला पाहिजे, दुसऱ्या दिवशी नाही व्हायला पाहिजे ना। मग दुसऱ्या दिवशी का होतंय? किती वेळ झाला थांबले सगळे? आम्ही अर्धा तास झालं थांबलोय, पण पावती मी 2 वाजता आलीये। 2 वाजता आले, 2 वाजल्यापासूनच आले। केवढं कळलं तिथं, केवढं भांडण। शेवटी पोलीस बोलवले तेव्हा कुठेतरी एवढे सिलेंडर भेटतायत। सिलेंडरच्या एजन्सीच्या इथं पोलीस आले का? पोलीस का आले? मारामारी चालू होती, आमचा नंबर घ्या पहिला, लोक ऐकायला काय नाही। जेव्हा पोलीस आले तेव्हा सोल्युशन काढले, थोड्या लोकांना सिलेंडर देणार म्हणून। किती वेळ झाला आम्ही, अचानकच भांडण। 2 वाजल्यापासून माझी पोरं शाळेत आहेत। सिलेंडर नव्हते, पोलीस आले, सोल्युशन निघलं म्हणजे सिलेंडर आले, म्हणजे गाडी कुठून आली मग? अगोदर हळूहळू खरं तर इथं गर्दी वाढताना दिसते। जर आपण बघितलं इथं सुद्धा आता 51 सिलेंडर लाईन मध्ये उभे आहेत। गेले 5-5, 6-6 तास हे लोक इथं सिलेंडर घेण्यासाठी, आणि अर्थात मिळत नाही, जास्तीचे पैसे घेतले जात आहेत अशी देखील तक्रार या ठिकाणी आहे। या आजी देखील इथं बसलेत सिलेंडर घेऊन, जाणार नाही जोपर्यंत सिलेंडर मिळणार नाही। जाणार नाही ना? सिलेंडर मिळेल का? नाही, पावती आणली करून। पण आता गाडी कुठे आहे? तुम्ही एकदम दारावर बसले, म्हणजे सिलेंडर घेतल्याशिवाय जाणार नाही? नाही जाणार, नाही जाणार। मिळेल का पण असं वाटतंय का आता? काय माहिती आता मिळतोय का नाही? नाही बाबा, एवढंच बोलतो।
मग काय मिळणार नाही मिळणार काय म्हणतात? मिळेल म्हणले ते. अर्थात आपण बघितलं तर ही परिस्थिती आहे. आहे सिलेंडरचा प्रॉब्लेम चालू आहे. 200 सिलेंडर मागवलेत. सकाळी 100 मागवले होते. आता त्यांच्याकडे सिलेंडर आहेत म्हणतात. ओटीपी होत नाही. ओटीपीला प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात 3 दिवस लागतील सिस्टम अपडेट करायला. त्यानंतर ओटीपी येतील. त्यानंतर सिलेंडर सगळ्यांना भेटेल. सिलेंडरचा तुटवडा नाहीये. सिलेंडर सगळ्यांना भेटणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मग एवढे बाहेर का उभं केलंय सगळ्यांना? ते म्हणतात आता ओटीपी नाही. ऑलरेडी ओटीपी येत नाही लोकांना. बुकिंग होत नाही. ऑनलाईन बुकिंग सुद्धा होत नाही. मी अर्थात एजन्सीचं हे गोडाऊन आहे आणि इथून घरपोच व्हायला हवी पण ते सुद्धा होत नाही. ते सगळे लोक इथं सिलेंडर घेण्यासाठी आलेत आणि आपण रांग बघतोय हळूहळू ही वाढताना दिसते आणि अशा पद्धतीने जास्तीचे पैसे मोजून हे सगळेजण इथं सिलेंडर घेण्यासाठी येत आहेत आणि अशीच परिस्थिती अनेक गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये दुकानांमध्ये पाहायला मिळते. घरगुती गॅस ते देखील लोकांना मिळत नाही अशी परिस्थिती झाली आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.